ओम बाळू मामा नमो नमः. प्रेमळ भक्ता, सरून गेला काल, का चिंता करतो तू बाळ. जोड आपल्या श्रीसंत बाळूमामांशी नाळ, नव्याने उजाडेल तुझी सकाळ. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा बाळूमामांचा संदेश तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका आणि अजिबात टाळाटाळ करू नका. आजचा हा संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही हा संदेश ऐकावा. आणि जर तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला ना, तर तुम्ही या संदेशाला एक लाईक नक्कीच करा. अरे, तू मला तुझ्या देव्हाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वास मग्न आहेस. औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून मात्र माझा तू झालेला नाहीस. मला नेहमी वाटते की तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावं. म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाटी बघतो. एक गोष्ट लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर मी सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. असेच आपल्याला भगवंत नेहमी म्हणतात. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपण बाळू मामांची भक्ती निस्वार्थ मनाने केली पाहिजे आणि भगवंतांना आपण आपल्या किमतीचा वेळ मात्र प्रत्येक क्षणी दिला पाहिजे. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन आपल्याला कराव्या लागतात आणि त्यावेळी असं वाटतं की खरंच श्रीसंत सद्गुरू बाळू मामा आपल्या पाठीशी आहेत का, इथपर्यंत देखील शंका येतात. परंतु नक्कीच खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते आणि तुम्ही विश्वास ठेवा, इथूनच श्रीसंत सद्गुरू बाळूमामांची लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त तुम्ही विश्वास मात्र तुटू कधी देऊ नका. आई बाळाला ज्याप्रमाणे हवेमध्ये भिरकावते ना, काही क्षण ते हवेतही असते, परंतु ते नेहमी हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो की कोणी आहे जे आपल्याला खाली पडू देणार नाही. परंतु तोच विश्वास तुमचा देखील बाळूमामांवर हवा. कधी कधी वाटते हे कसं होईल, हे शक्य आहे का, परंतु तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवत असता. परंतु बाळूमामांसाठी या जगामध्ये अशक्य असे काहीच नाही. बाळूमामा तेच तुम्हाला देतील जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावरती मात्र विश्वास नक्कीच असायला हवा. म्हणूनच अपेक्षा तुम्ही श्री बाळूमामांपासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर मामा तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, रडत असाल तर तुमचे अश्रू पुसतील. फक्त तुम्ही बाळूमामांवर विश्वास ठेवा आणि निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची नेहमी सेवा करा. आजची बाळूमामांच्या चरणी आजची ही प्रार्थना तुम्ही त्यांच्या चरणी करा. हे गुरु माऊली, समस्त मानव सह सर्व जीव सजीव वनस्पती या सर्वांचे तुम्ही मात्र मंगल करा. सर्वांचे संकट दूर करा, सर्वांना आरोग्य द्या. हे गुरु माऊली, हीच तुमच्या चरणी मी एक मौल्यवान प्रार्थना करतोय. प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट आपण उत्तम रीतीने समजलं पाहिजे की कोणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं ना, तर मग मात्र जगात कोणीच कोणाशी बोललं मात्र नक्कीच नसतं. म्हणूनच भगवंतांनी जे काही सध्या इथे केलेले आहे, अर्थात भगवंतांची जी काही योजना आहे ती योजना मात्र आपण प्रत्येकांना कधी समजणार नाही. अर्थात भगवंतांची योजना ही तर उत्तमच आहे. फक्त आणि फक्त आपल्याला त्यांची योजना समजण्यासाठी आपल्याला त्यांच्या भक्तीमध्ये राहिलं पाहिजे. निश्चिंतच सांजोवेल आणि पक्ष्यांना घरत्याकडे जायची ओढ, परत परत अनुभवाचा वाटणारा क्षण. प्रेमळ भक्तांनो, हेच तर आयुष्य आहे. व्यवहार जेव्हा वरचढ होतो ना, तेव्हा मात्र माणुसकीची किंमत त्या ठिकाणी शून्य होऊन जाते. सहज वाटणाऱ्या गोष्टी नंतर जड होत जातात. खूप पाऊस पडतोय म्हणून सूर्योदय व्हायचा कधी थांबणार नाही. ढगाच्या पल्याआड त्याचं अस्तित्व असतंच असतं. प्रत्येक क्षणी कसं राहायचं आणि कसं बदलायचं हे त्याला उत्तम रीतीने माहिती असतं. मळब आहे तरी सूर्यास्त नक्कीच त्याच्या वेळेला होतोच. निसर्गाचे नियम कोणासाठीही कधीही बदलत नाही
एवढं मात्र नक्कीच खरे. त्याच पद्धतीने परिस्थिती तुमची कितीही वाईट असली, कितीही खराब असली, तरी देखील तुम्ही मात्र तुमचे प्रयत्न उत्तम रीतीने चालू ठेवा. कारण तुम्हाला एका प्रयत्नामध्ये कधी देखील यश मिळणार नाही. अर्थात एकदा यश प्राप्त करण्यासाठी आपल्याला मात्र नेहमी कष्ट करावे लागतात. जो व्यक्ती नेहमी कष्ट करतो ना, तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतो. आणि जो व्यक्ती नेहमी विचार करतो की आपण हे करायचं आहे आणि नक्कीच मला ते करायचं आहे, अर्थात जो व्यक्ती नेहमी अशा पद्धतीने विचार करतो, तो मात्र लवकर कधी यशस्वी होऊ शकणार नाही. माणसांचा मूळ स्वभाव हा मीठ किंवा अर्थात साखरेसारखा पाहिजे होता. तक्रारीचा सूर कधीच सापडलाच नसता. एवढं मात्र नक्कीच खरे. कारण माणूस सध्या गोडही आहे, आंबटही आहे. अर्थात माणूस तर प्रत्येक क्षणी रंग नक्कीच बदलत असतो. एवढं मात्र नक्कीच खरे. आठवणीतलं पुस्तक उलगडताना आज ते पान मात्र दिसलं आणि एक समाधानाचं हसू आणि डोळ्यात आसावं दाटली. आजी क्षण वेचताना होते ती फक्त उजळणी. कितीही पर्व संपली तरी चेहरा आणि झालेला संवाद हा तशाला तशाच राहतो. प्रेमळ भक्तांनो, स्वतःमधले गुण स्वतःच पारखून आपण घेतलेले चांगले असतात. खूप काही हरवले. आजही हातातून निष्ठते चाललोय, कितीही ठरवलं तरी नाही होत आहे मनासारखं. खूप काही आहे सांगण्यासारखं, आजही पण नको परत तशीच पायवाट. तसेच निश्चिंतच बोचणारे काटे आणि पूर्णत्व भीती वाटते. परत मुरगजळ झालं तर काय करू, परत कोण सावरणार. त्यापेक्षा नकोच, फुलापेक्षा सावलीच बरी. नक्कीच विनामूल्य पडत राहते ना भास ना अभ्यास. शोधायचे पूर्णत्व आहे पण केवळ अर्थात कवळी. किरण अंगावर पडू दे, होऊ दे किलबिलाट एक नवीन उभेत. आणि प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला एक गोष्ट मात्र नेहमी समजून घ्यायची आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही तक्रार करत बसायची नाही. अर्थात जेवढं जास्त तुम्ही तक्रार करत बसाल, तेवढं जास्त अजून तुमच्या आयुष्यामध्ये संकट वाढतील. बाकी आजही आयुष्यात जर संकटे असतील तर विचार करू नका की तुमच्याच आयुष्यामध्ये संकटे आहेत. अर्थात संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. नकळत डोळ्यातून पडणारे मोती टिपता यायला देखील आपल्याला हवेत. चेहऱ्यावरचे अबोल उत्तर उलगडायला हवी. दुःखामागचं हसू उमजायला हवं. अचानक दुसरा विषय काढण्यामागचं कोडं मात्र समजायला हवं. कधी कधी हरल्याचं दुःख नसतं, जिंकण्याचा आनंद देखील नसतो. खूप प्रेम करणारी माणसं आजूबाजूला असून सुद्धा एकटेपणातल्या भासाचा मात्र आपल्याला त्रास होत असतो. मनामध्ये पेटणारी जळ इतकी निरागस असते की वरवरचे शब्द सुद्धा गुलाप्रमाणे गोड वाटतात. कलाटणी देणारी वळण नेहमी कुठल्या हेतूने येतात हे देखील आपल्याला कळतच नाही. उमगणारी कात्र संध्याकाळ इतकी सहज आणि सोपी असते, तर उमलणारी फुलं कधी सुकलीच नसती. एवढं देखील तितकंच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, उगवता सूर्य मावळतीला सुद्धा त्या स्थितीत जातो. बदलते ती फक्त दिशा. दिवसाची रात्र करून कातर वेलेला जवळ आणतोस, मग आठवणींच्या रूपात चंद्रांचं शीतल चांदणं ओंजळीत घालवतोस. एक प्रकारात आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपल्या आयुष्याचा प्रवास अवघड तर आहे, परंतु अशक्य असे काहीच नाही. जर तुम्ही तुमच्या मनामध्ये नेहमी प्रत्येक गोष्टीबद्दल नकारात्मक निगेटिव्ह विचार कराल, तर मग मात्र तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टी अशक्य मात्र होऊन जातील. समुद्रातल्या लाटा जशा थांबवता येणार नाहीत, तसेच मनातली विचारे कधी तुम्हाला थांबवता मात्र येणार नाहीत. नजरेतली भाषा तेव्हाच नजरेला जाणवते, तेव्हा शब्दांपेक्षा ती नजरेत हवीशी वाढते. हे खरं प्रेमसुद्धा आधी डोळ्यातूनच व्यक्त मात्र होतं. दिलासा हे फक्त निमित्त असतं. सुखदुःखाची पहिली चाहूल ही नजरेला समजते, मग शब्दाला नक्कीच त्याचा वाटा मात्र फुटत असतो. काही म्हणा, शब्दापेक्षाही नजर खूप काही सांगून जाते.
मन दाखवण्याची कला ही नजरेतच ठासून भरलेली असते. मनापासून निघालेले शब्द सुद्धा पहिल्यांदा डोळ्यातच पाहिले जातात. शब्द जरी ओठांमधून निघत असले ना तरी देखील बघितलं मात्र नजरेकडून जाते. भास अभ्यासाचा खेळ आहे, मानलं तर खरं नाही तर सारं मृगजळ आहे. हे देखील आपल्याला नेहमी स्मरणात आपण ठेवलं पाहिजे. प्रत्येक नात्याला त्याचा वेळ मात्र मिळालाच हवा. आणि नक्कीच मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायची आहे, पूर्णत्व तुमच्या आयुष्यात शत्रू खुल्या मैदानात लढतो, पण गद्दार आपल्या सावलीत नेहमी लपत असतो. हे मात्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. जीवन म्हटलं की सुख दुःखाचे प्रसंग येणारच, पण या प्रसंगांना तुम्ही कसे सामोरे जातात हीच तुमची मनाची अर्थात तुमची खरी परीक्षा आहे. जेव्हा तुम्ही दुःखाचा पेपर नीट सोडवता तेव्हाच तुम्हाला परमेश्वर सुखाच्या वर्गात उत्तीर्ण करत असतात. म्हणूनच दुःखाचा पेपर तुम्ही उत्तम रीतीने सोडवून तर पहा, अर्थात त्यामध्ये उत्तम रीतीने गुण पहा, अर्थात घेऊन तर पहा. सुखाच्या वर्गामध्ये तुम्हाला परमेश्वर नक्कीच घेऊन जातील. बाकी आयुष्यात कधी कधी असे अनुभव देखील आपल्याला येतात की आयुष्यभर त्या अनुभवाची जाणीव होत राहते. पुढचं पाऊल कुठल्या दिशेला टाकायचं हे त्या क्षणी बरोबर मात्र आपल्याला समजतं, कारण त्यात आत्मविश्वासाची भर पडलेली असते आणि दृष्टिकोनात बदल होतो तो आणि वेगळा ठरतो. समुद्रातल्या लाटा जशा थांबवता येणार नाहीत तसेच मनातले विचारही तुम्हाला कधी देखील थांबवता येणार नाहीत. परंतु प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला तुमच्या मनावरती नियंत्रण नक्कीच ठेवता येईल जर तुम्ही तुमच्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार कराल. अर्थात तुम्ही तुमच्या मनामध्ये नेहमी उत्तम रीतीने विचार करून जगाल तर मग मात्र तुमचं आयुष्य उत्तम रीतीने नेहमी आनंदमय मात्र होऊन जाईल. पुढं मात्र नक्कीच खरे की माणूस भगवंतांकडून लाखो करोडो रुपये मिळावे अशी अपेक्षा करत असतो, परंतु जेव्हा मंदिरात जातो ना तेव्हा मात्र सुट्टे पैसे शोधत बसतो. हे देखील तितकंच खरे. बाकी गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही, त्यासाठी सावधान राहा, कारण जास्त गोड बोलणारे पण तुम्हाला इजा पोहोचवू शकतात. आयुष्य तर कठीण आहे, परंतु तक्रारी करून ते कधी देखील सोपे होणार नाही. म्हणून तुम्ही नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये प्रयत्न मात्र करत राहिले पाहिजेत. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट उत्तम रीतीने समजायची आहे, कोणाकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, परंतु समोरच्याचा अपेक्षा आपण किती पूर्ण केल्यात या गोष्टीची देखील जाणीव मात्र असली पाहिजे. बाकी जेव्हा मायेची आणि प्रेमांची माणसं आपल्या जवळ असतात तेव्हा मात्र दुःख किती मोठं असलं तरी त्याच्या वेदना मात्र आपल्याला कधी जाणवणार नाहीत. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन तर तीच लोक घेतात, अर्थात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काहीच फरक पडणार नाही, कारण ते निर्लज्ज असतात. एवढं मात्र तितकंच खरे. आपल्या भगवंतांवर आपण निसंकोच विश्वास ठेवलं पाहिजे. योग्य वेळी ते इतकं देतात, मागाला काही देखील उरणार नाही. सुख आहे सगळ्यांजवळ, पण त्या अनुभवाला मात्र वेळ नाही. इतरांकडे सोडा, पण स्वतःकडे देखील पाहायला वेळ नाही. जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत आज जगालाच मात्र इथे कुणाला वेळ नाही. सगळ्यांची नाव आणि नंबर मोबाईलमध्ये उत्तम रीतीने सेव प्रत्येकाने केलेली आहेत, पण 4 शब्द बोलायला कुणाला देखील वेळ नाही. आयुष्यात जो धडा रिकामपोट अर्थात रिकामी पोट रिकामा खिसा आणि वाईट वेळ तुम्हाला शिकवेल तो धडा मात्र कोणती युनिव्हर्सिटी किंवा शाळा सुद्धा तुम्हाला शिकवणार नाही. बोलत न येणाऱ्या शब्दांचं ओझं खूप जास्त नक्कीच असतं. बाकी प्रेमळ भक्तांनो, दिखाव्याची जी नाती असतात ना ती मात्र दुरूनच दिखावा करतात. खरी नाती तीच आहेत जी कशाचीही पर्वा न करता कायम आपल्या सोबत नक्कीच असतात. जी कशाचीही पर्वा न करता कायम आपल्या सोबत असतात, मग ते नातं कोणतेही का असेना. आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती मात्र नाती आपली कधीच नसतात. हे देखील आपण उत्तम रीतीने समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, रागाने गेलेली व्यक्ती परत तर तुमच्याकडे येऊ शकते, परंतु शांतपणे निघून गेलेली व्यक्ती
पुन्हा परत तुमच्याकडे कधीच येणार नाही. म्हणून कोणाला इतका पण तुम्ही त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि तुम्ही मात्र फक्त पाहतच राहाल. सन्मान प्राप्त झाल्यानंतर ज्याला गर्व कधी होणार नाही, अपमान झाला तरी जो कधी क्रोधित होणार नाही आणि क्रोध उत्पन्न झाला जरी तो कधीच नक्कीच कठोर शब्द उच्चारत नाही, तो मनुष्य मात्र सर्वश्रेष्ठ आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका, कारण वेळ दोघांनाही जगासमोर मात्र आणतच असते. आंधळा माणूस एका मंदिरात गेला. मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला मात्र पाहून म्हणाले, दर्शनाला आलाय, देवाला बघू शकणार का? आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय, माझा भगवंत मला पाहतोय ना. म्हणूनच दृष्टी नाही, दृष्टिकोन तुम्ही बदलायला शिका, मगच तुमचं आयुष्य उत्तम रीतीने मात्र बदलून जाईल. बाकी मित्र, जसे आहात तसेच तुम्ही राहायला शिका. कोणासाठी वाईट किंवा चांगलं कधी देखील तुम्ही होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधी सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी तुम्ही तुमचा ओवाळून टाकलात तरी देखील तो तुमचा कधी होणार नाही. म्हणून लोकांचा विचार करणं तुम्ही सोडून द्या आणि नेहमी स्वतःसाठी देखील आयुष्य उत्तम रीतीने जगायला शिका. बाकी जीवनाच्या प्रवासात अनेक लोक तुम्हाला भेटतील, काही लोक तुमचा फायदा घेतील, काही लोक तुम्हाला आधार देतील. फरक एवढाच आहे की फायदा घेणारे डोक्यात आणि आधार देणारे मात्र आपल्या हृदयात राहतात. मित्रांनो, बोलून कधीच तुम्ही काही देखील दाखवू नका. बस लक्षात मात्र आपण ठेवायचं असतं की कोण आपल्याशी कसं वागतं, कारण बोलून नेहमी वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं. कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून मात्र नेहमी दूर नक्कीच राहतो. आयुष्यात काही व्यक्ती अशा येऊन जातात की त्यांना विसरूही आपण शकणार नाही आणि त्यांचा विषयही कोणाजवळ आपण कधीही बोलू शकणार नाही. माणसं काल बोलत होती, आजही बोलत आहेत आणि उद्याही ते बोलणार आहेत. आपण ठरवायला हवं की आपण कोणाकडे किती लक्ष द्यायचं. जर तुमचा स्वतःवर विश्वास असला तर मग मात्र तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा काही देखील फरक पडणार नाही. स्वतःहून बोलणं बंद केल्यावर समजतं कुणाला आपली काळजी आहे, कोण आपल्याशी बोलायला उत्कृष्ट आहे, कुणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरतं सोबत आहे, कुणासोबत नावापुरतं नातं आहे. म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं, रुसून बसायचं आणि फक्त गंमत मात्र एक उत्तम पद्धतीने आपण पाहायचं. मित्रांनो, निश्चितच प्रेमात खूप भांडण मात्र नक्कीच होतात, परंतु खरा त्रास फक्त त्याच व्यक्तीला होतो ज्याला त्या नात्याची सर्वात जास्त गरज असते. एवढं मात्र आपल्याला नेहमी समजलं पाहिजे. लबाडीचं आयुष्य तेवढं जोपर्यंत समोरच्याची सहनशक्ती संपणार नाही. आणि प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला एक गोष्ट नेहमी समजायची आहे, भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, भगवंत कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं कळायला सुंदर विचार लागतात. भरपूर जगाला पैसा नाही तर नक्कीच आयुष्य लागतं. बाकी प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही सध्या मिळालेलं आहे, अर्थात जे काही सध्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्राप्त होत आहे ना, ते तर फक्त बाळूमामांच्या नक्कीच प्रत्यक्ष भक्ती अर्थात शक्तीने प्राप्त होत आहे. अर्थात भगवंतांमुळेच तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टी मिळत आहेत आणि भगवंत तुम्हाला ज्याही गोष्टी देत आहेत त्या तर उत्तमच देत आहेत. कारण श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, मी माझ्या भक्तांना ते कधीही देत नाही जे त्यांना उत्तम अर्थात उत्तम वाटते. मी तर त्यांना तेच देतो जे त्यांच्यासाठी उत्तम असते. म्हणूनच जे आपल्याला भगवंत देतील त्यामध्येच आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट मात्र आपण प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे की हे आपलं आयुष्य आहे. आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा जे काही होणार आहे, घडणार आहे ना, तर ते तर आपल्या आयुष्यामध्ये घडणारच आहे. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यातून व्यर्थची चिंता दूर करा. एक गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवली पाहिजे,
की जर आपला भगवंतांवरती पूर्ण विश्वास असेल तर मग मात्र आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील वाईट घडणार नाही. बाकी धनाने नाही तर मनाने तुम्ही श्रीमंत व्हा. कारण मंदिरावर कळस जरी सोन्याचा असला तरी देखील नतमस्तक आपल्याला दगडाच्या पायरीवर व्हावं लागतं. एवढंच आपल्याला उत्तम रीतीने समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, आयुष्यात एखाद्याला रडून कितीही पूजापाठ होम हवन केले तरी काही एक फायदा होणार नाही. पण रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर जर तुम्ही हसू आणले तर साधी अगरबत्तीसुद्धा लावायची तुम्हाला मात्र कधी गरज पडणार नाही. म्हणूनच आपण प्रत्येक वेळी प्रत्येकांना आनंद मात्र देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जितकं जास्त इतरांना आनंद द्याल त्यापेक्षा जास्त तुम्हाला आनंद परमेश्वर देतील. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला प्रत्येक क्षणी प्रत्येकांना आनंद मात्र द्यायचा आहे. बाकी सर्वात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन. काय बरोबर आणि काय चूक आहे त्याच्या इतके योग्य कोणाला देखील समजणार नाही. तुमच्या आयुष्यात आलेली माणसं ही उगाच कधी आलेली नसतात. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण नक्कीच असतात. कोणाशी तरी काहीतरी तृणानुबंधन जुळलेले असतात. नाहीतर 2.25 करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तीशी आपण अर्थात आपली ओळख का होते याचे उत्तर कोणी देखील कधी देखील देऊ शकणार नाही. जी नाती तयार होतात ती आपण फक्त जीवापाड जपावी एवढंच आपल्याला नेहमी प्रयत्न करायचे आहेत. बाकी प्रेमळ भक्तांनो, नक्कीच स्वभाव म्हणजे एक प्रकारे रंगाची पेटी आहे. यामध्ये कधी कुठला रंग सांडेल हे तर कधी कुठला रंग मिसलेल याचा अंदाजा कधी बांधता येणार नाही. फक्त स्वतःचेच रंग रंगवताना इतरांचे नक्कीच चित्रे बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतील. म्हणूनच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे की तुम्ही कधी देखील कुणाला नक्कीच दुःख देऊ नका. जो व्यक्ती कधी कुणाला दुःख देत नाही त्याच्या आयुष्यामध्ये भगवंत त्याला कधी देखील दुःखामध्ये ठेवत नाहीत. प्रेमळ भक्तांनो, जर तुमचा भगवंतांवरती विश्वास असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील वाईट काही घडणार नाही. म्हणूनच आपण प्रत्येकाने बाळूमामांवरती विश्वास मात्र निस्वार्थ मनाने ठेवला पाहिजे. बाळूमामा नेहमी आपल्याला म्हणत असतात की प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी प्राप्त होतात पूर्णत्व त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या कर्मानुसार प्राप्त होतात. अर्थात तुमचे जसे कर्म असणार आहे तशाच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. म्हणूनच आपल्याला नेहमी उत्तम कर्म करायचे आहेत. अर्थात उत्तम कर्म करा जेणेकरून उत्तम गोष्टी तुमच्याकडे नक्कीच येतील. बाकी मित्रांनो, दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच आपण केलं पाहिजे. अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करत असतो, झटतो. प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे करतो, ते म्हणजे कोणताही स्वार्थ नसताना. परंतु आपल्याला मात्र उत्तम रीतीने माणसं ओळखायला आणि माणसं पूर्णत्व जपायला मात्र शिकलं पाहिजे. प्रेमळ भक्तांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा नेहमी म्हणतात, जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा उत्तम तुला मी देणार आहे. तू तुझी चिंता सोड, माझे चिंतन कर. तुम्हाला जीवनात पूर्णत्व अडचणी आलेल्या असतील तर त्या अडचणी तुम्हाला तुमच्या मनामुळे आलेल्या आहेत. तुमच्या मनामध्ये जर तुम्ही नेहमी वाईट विचार कराल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वाईटच व्हाल. म्हणून प्रेमळ भक्तांनो, नेहमी आपल्याला मात्र उत्तम रीतीने चांगले कर्म करायचे आहेत जेणेकरून नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहू शकतो. नक्कीच हे देखील तुम्ही समजून घ्या की एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहणार आहात. एक दिवस तो त्रास तुम्हाला देखील नक्कीच होईल, जो त्रास तुम्ही त्याची चूक नसताना त्याला दिलेला असाल. म्हणूनच कधी देखील कुणाला तुम्ही उगाच त्रास मात्र कधी देऊ नका. षडयंत्र करून मिळवलेलं सिंहासन कायमच डळमळीत मात्र असतं. आणि प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे की हट्टासाने जोपासलेला राग
दुसऱ्याचे भरलेले कान आणि वेर भावनांचं माणसाला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजणार नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर कधी उमगणार नाही. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका. फक्त स्वार्थ साधण्यापुरते तुम्ही जगू नका. जिथं चूक नाही तिथं तुम्ही झुकू नका आणि जिथं सन्मान नाही तिथं मात्र कधी तुम्ही थांबू नका. लोकांना किती पण आपलेपणा दाखवला तरी देखील शेवटी त्यांचा परकेपणा आपल्याला ते दाखवतातच. बाकी जीवनामध्ये प्रत्येक माणसांची तुम्ही कदर करायला शिका. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा कधी मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं देखील पुन्हा कधी तुम्हाला भेटणार नाहीत. म्हणून प्रत्येकाशी तुम्ही प्रेमाने वागा. काही वेळा माणसांची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार मात्र आपण दिला पाहिजे. बाकी आपण मात्र सोडून दिलं पाहिजे की हा असं वागला, तो तसं वागला, हा निश्चिंती असंच बोलला आणि याने विश्वासघात केला. अरे मित्रा, किती त्रास करून घेशील? कोणी कसं वागला या विचारात तुम्ही स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा तुम्ही विचार करा. तुम्ही कुठे चुकला याचा तुम्ही अभ्यास करा. त्यांच्या चुका तुम्ही तिथे सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला आपण मात्र उत्तम रीतीने सुरुवात केली पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये काही देखील एकाच ठिकाणी अर्थात स्थायी नाही. आयुष्यात सध्या जे काही तुमच्याकडे आहे ते तर तुमच्याकडे राहणार आहे. अर्थात जे काही सध्या तुम्ही नक्कीच सध्या तुमच्याकडे आहे आणि ज्याचा तुम्ही सध्या गर्व करतात ते पद देखील एक दिवस तुमच्यापासून निघून जाईल. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यात गर्व न करता आहे त्यामध्ये नेहमी समाधान मात्र राहायला शिकलं पाहिजे. आणि बाकी प्रेमळ भक्तांनो, भगवंत नेहमी म्हणतात, प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे जर तुला कम करायचे असतील तर सर्वप्रथम तू पूर्णत्व स्वतःवरती मात्र नक्कीच विश्वास ठेवायला शिक. जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवतो तो व्यक्ती मात्र आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहतो. एवढं मात्र नक्कीच खरे. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर आनंदी राहायचं असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त परमेश्वरांवरती विश्वास ठेवा. कारण जो व्यक्ती नेहमी परमेश्वरांवरती विश्वास ठेवतो तो व्यक्ती मात्र आयुष्यात कधी देखील दुःखी नक्कीच होणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. म्हणूनच आपल्याला श्री संत सद्गुरू बाळूमामांवरती पूर्णत्व विश्वास ठेवायचा आहे. ज्या क्षणी असं वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होते तेव्हा मात्र त्या व्यक्तीपासून आपण लांब राहिलं पाहिजे. कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे हे मात्र कधी देखील आपल्यासाठी चांगले आहे. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला वाकडे देखील पाहतील. हे आपण स्वीकारावलं पाहिजे. क्योंकि जब तक जिंदा है तब तक निंदा तो यहाँ पर होती रहेगी. बाकी प्रेमळ भक्तांनो, दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते. कावळ्यात तर सगळे आपले पूर्वज दिसतात पण माणसांतच माणूस का दिसत नाही. ज्या दिवशी माणसाला माणसात माणूस दिसेल त्या दिवशी भगवंतांना सुद्धा प्रसन्न मात्र व्हावं लागेल. आयुष्यात काही गोष्टी अशा देखील घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो. ज्याला साथ द्यायची ना तो मात्र देतोच आणि ज्याला सोडायची तो मात्र सोडूनच जातो. म्हणून जो तुमची किंमत करतो त्याला तुम्ही जपा. त्याच्या नजरेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात तुम्ही महत्त्व देऊ नका. मित्रांनो, चुकात आठवण नाही आली तरी देखील चालेल, मात्र दुःखात सर्वात प्रथम जो आठवतो ना तोच खरा आपल्या जवळचा माणूस आहे. ज्यासमोर पाहून मोठ्या मोठ्याने हसण्यापेक्षा ज्याच्या खांद्यावर डोके ठेवून मनसोक्त रडता येईल ना तो खरा आपल्या जवळचा माणूस आहे. अख्खी दुनिया विरोधात गेली तरी चालेल, मात्र तू सोबत हवा असे त्या व्यक्तीबद्दल वाटते तो खरा आपल्या जवळचा माणूस आहे. असा या जवळचा माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. तो कधी कधी रक्ताच्या नात्यात असतो तर कधी मैत्रीच्या नात्यात असतो. अशा त्या व्यक्तीला सदैव तुम्ही मात्र जपून ठेवलं पाहिजे. त्याला कधीही तुमच्यापासून
दूर मात्र तुम्ही जाऊ देऊ नका. एवढंच भगवंतांनी तुमच्या वरती एक जबाबदारी टाकलेली आहे आणि ठेवलेली आहे. बाकी परक्यांनी दिलेला मान आणि आपल्यानी केलेला अपमान माणूस कधी देखील विसरणार नाही. प्रेमळ भक्तांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेलं आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळेल. फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तुमच्या आयुष्यात जे काही सध्या सुरू आहे, आता जे काय सध्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळत आहे ते तर फक्त तुमच्या कर्मामुळे आणि तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला मिळत आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवण्यास सुरुवात कराल आणि चांगले कर्म तसेच नेहमी परमेश्वरांची भक्ती करण्यास सुरुवात कराल, त्या दिवसापासून मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहण्यास सुरुवात कराल. हे मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ भक्तांनो, हे देखील तुम्हाला उत्तम रीतीने समजून घ्यायचे आहे की सोनं अंगावर घातलं म्हणून अर्थात माणूस मूल्यवान कधी होणार नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता त्याच्या वागण्यात आणि विचारात नक्कीच असायला हवी. एवढं मात्र नक्कीच आपण समजून मात्र घेतलं पाहिजे. आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो, तरी देखील आपण चुकीचे मात्र ठरवलं जातो. आणि प्रेमळ मित्रांनो, काही वेळा आयुष्यात तुम्हाला त्रास होणे देखील गरजेचं आहे. कारण आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे समजण्यासाठी. बाकी आयुष्यात एक नातं असं असावं, दिसण्यावर नाही मनावर प्रेम करणारा असावं, जगाला दाखवण्यासाठी नाही आपल्या दोघात जग निर्माण करणारा असावं. बाकी आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा मात्र तुमचा प्रयत्न करतील. मोकळेपणाने तुम्ही त्यांना तुमची सुखदुःखे सांगाल, त्या लोकांपासून त्यांचा गारवर अर्थात गावभर बोबाटा मात्र नक्कीच होईल. आणि प्रेमळ भक्तांनो, कर्म एक रेस्टॉरंट आहे जिथे ऑर्डर द्यायची गरज नसते. तिथे तुम्हाला तेच मिळते जे तुम्ही शिजवलेले असते. म्हणूनच आपण नेहमी उत्तम कर्म करावे. उत्तम गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मिळून जातील. बाकी जीवनात तुम्ही मागे पाहाल तर तुम्हाला अनुभव मिळेल, जीवनात पुढे पाहाल तर तुम्हाला मात्र आशा मिळेल, इकडे तिकडे पाहाल तर सत्य मिळेल आणि तुमच्या स्वतःच्या आतमध्ये पाहाल तर तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. मित्रांनो, स्वप्न थांबली की आयुष्य थांबते, विश्वास उडाला की आशा देखील संपते, काळजी घेणे सोडलं की अर्थात संपते प्रेम. म्हणून स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि नेहमी तुम्ही स्वतःची काळजी घ्या. एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम रीतीने मात्र समजून घ्यायचं आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, आयुष्यात कधी देखील काही देखील अर्थात ठाई नाही. आयुष्यात जे काही होते ते तर फक्त आणि फक्त आपल्या कर्मामुळेच होत असते. म्हणूनच आपण आपले कर्म नेहमी उत्तम मात्र करायला शिकले पाहिजेत. जो आपले कर्म नेहमी उत्तम करतो तो मात्र व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहतो. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, तुम्ही तुमच्या कर्मांकडे लक्ष द्या, कारण तुमचेच कर्म तुमचे आयुष्य आहेत. हे मात्र आपण प्रत्येकाने उत्तम रीतीने समजून घेतलं पाहिजे. भगवंतांची भक्ती करा म्हणजे परमेश्वर नेहमी तुमच्या सोबत नक्कीच राहतील. जो व्यक्ती नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवतो तो व्यक्ती मात्र कधी देखील आपल्या आयुष्यामध्ये दुःखी राहू शकणार नाही. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, नेहमी तुम्ही बाळूमामांवरती विश्वास ठेवा, त्यांची निस्वार्थ मनाने भक्ती करा आणि हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वोत्कृष्ट आहे. बाकी जेवढं तुम्ही गमावलेला आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला परमेश्वर नक्कीच देतील. तुम्हाला फक्त एकच गोष्ट येथे मात्र स्मरणात ठेवायची आहे की जर तुमच्या मनाप्रमाणे झाले तर मग मात्र ती भगवंतांची अर्थात भगवंतांची इच्छा, आणि मनाविरुद्ध झाले तरी देखील भगवंतांची इच्छा. दोघांमध्ये तुम्हाला आनंद मात्र मिळणारच आहे. प्रेमळ भक्तांनो, आपल्या आयुष्यामध्ये जे काही होते ते तर खऱ्या अर्थाने परमेश्वरांच्या मनानुसारच होत असते. म्हणूनच जास्त चिंता अपेक्षा सोडून द्या, भगवंतांवरती तुम्ही तुमचा विश्वास ठेवा. मगच तुम्ही तुमच्या आयुष्यात
उत्तम रीतीने आनंदी मात्र राहू शकाल. जेवढं तुम्ही गमवला आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळून जाईल. जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे त्यापेक्षा जास्त तुमच्याकडे येऊन जाईल. तुम्ही तुमची चिंता सोडा आणि भगवंतांचे चिंतन मात्र तुम्ही करण्यास सुरुवात करा. नक्कीच मित्रांनो, विश्वास किती छोटा शब्द आहे. वाचायला मात्र सेकंद लावतो, विचार करायला मिनिट लावतो, अर्थात समजायला दिवस लावतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य मात्र नक्कीच लावतो. फक्त आपल्याला विश्वास स्वतःवरती आपण मात्र ठेवलं पाहिजे. जो व्यक्ती स्वतःवरती नेहमी विश्वास ठेवतो तो मात्र व्यक्ती नेहमी आयुष्यामध्ये उंच भरारी घेत असतो. अर्थात जो व्यक्ती स्वतःवरती कधी विश्वास ठेवणार नाही तो व्यक्ती मात्र आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील आनंदी राहू शकणार नाही. म्हणूनच तुम्हाला स्वतःवरती नेहमी विश्वास ठेवायचा आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, आनंदी राहण्याचा एकच उत्तम मार्ग आणि उत्तम पर्याय तो म्हणजे भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने करणे. हे देखील तुम्हाला उत्तम रीतीने समजून घ्यायचं आहे. बाकी मित्रांनो, अनेकदा आपल्याला राग आला की मग मात्र आपण लगेच आबोला धरतो, पण त्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होऊन परिस्थिती अधिक चिघळत जाते. शेवटी मात्र संवाद हाच सगळ्या समस्यावरचा उत्तम उपाय आहे. म्हणून संवादाचे दरवाजे बंद करू तुम्ही कधीही नका. आपण नेहमी प्रत्येकाशी बोलत मात्र राहिलं पाहिजे. दुसऱ्याच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा तुमच्या घरी ठेवून जा, कारण दुसऱ्याच्या घरी लोक त्यांचा मोठेपणा घेऊनच दारात उभे असतात. ऑनलाईन नात्याचे महत्त्व ऑफलाईन गेल्यावरच समजते. बाकी मित्रांनो, प्रामाणिकपणा ही गोष्ट महाग गोष्ट आहे. कुठल्याही फालतू माणसांकडून ती मात्र मिळवण्याची अपेक्षा तुम्ही कधी करू नका. माणसांची खरी ओळख ही तर त्याच्या वाणी, विचार आणि कार्यानेच होत असते. चेहऱ्याने फक्त परिचय निश्चिंतीच होतो. क्षणशक्तीच्या पलीकडे अन्याय झाला की मनुष्य मृत्यूला सुद्धा कधी घाबरणार नाही. बाकी मित्रांनो, नेहमी भगवंत म्हणतो, फुलाला एक दिवस निर्माल्य व्हायचं असतं, प्रकाशाला अंधाराचा शाप असतो, चंद्राच्या आयुष्यात एक दिवस अमावस्येचा असतो. त्याच पद्धतीने माणसांच्या आयुष्यात देखील सुख दुःख हे असणारच. जास्त जर तुम्ही सुखाची अपेक्षा धरून बसाल तर कधी देखील तुमच्या आयुष्यामध्ये जास्त सुख येणार नाही. अर्थात प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, तुम्हाला तुमच्या आयुष्यात तेच मिळणार आहे जो तुम्ही इथे नक्कीच पूर्णत्व पेरलेले आहे. अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही उत्तम मिळेल. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी देखील दुःखी राहणार नाही. म्हणूनच आपण नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून आपलं आयुष्य आनंदी मनाने जगायला शिकलं पाहिजे. बाकी पूर्णत्व गुंतागुंता करून इथे काय देखील होणार नाही. जाताना कोणी सोबत काय देखील नेणार नाही. कितीही कोरले बांध भूक कधी संपणार नाही. मेल्यावरही माणसांची संपत्ती कधी कामी मात्र येणार नाही. काळी आई देखील इथेच राहणार आहे आणि तुम्हीही इथे मात्र कधी राहणार नाही. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, कशाचाही गर्व न करता आपण आपले आयुष्य नेहमी सुखाने, आनंदाने आणि भक्ती भगवंतांची करत जगलं पाहिजे. कारण जे सध्या तुमच्याकडे आहे ते मात्र इतरांचे स्वप्न आहे, ते तीच गोष्ट प्राप्त करण्याचे. म्हणून तुम्हाला भगवंतांनी जे काही दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही मात्र नेहमी आनंदी राहायला शिकलं पाहिजे. कारण प्रेमळ भक्तांनो, भगवंतांनी तुम्हाला भरपूर उत्तम गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणून तुम्ही तुमचा स्वार्थ सोडा आणि स्वतःला भगवंतांशी जोडा, म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहाल. बाकी मित्रांनो, देवण्याची सवय लावून घेतली की येणं मात्र आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो. ज्यांच्याशी बोलताना आनंद आपला दुप्पट होतो ना आणि दुःख अर्ध होते, तीच माणसे आपली असतात. बाकी तर फक्त एक प्रकारे जग आहे. मुळात प्रेमळ भक्तांनो, दुःख तुमच्या आयुष्यात नसून दुःख तर तुमच्या मनामध्ये आहेत. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावरती विजय मिळवाल त्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहाल. म्हणूनच
आपल्याला मात्र नेहमी स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवायचा आहे. जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून हे आयुष्य जगतो तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील पूर्णत्व दुःखी राहणार नाही. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि भगवंतांची नेहमी भक्ती निस्वार्थ मनाने मात्र नक्कीच तुम्ही करायला शिका. बाकी भगवंत म्हणतात, तुमच्या निस्वार्थी कर्माने दुसऱ्यांच्या मनात घर करून जगणे हेच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, नात्यांचं क्षेत्रफळ किती विचित्र आहे. लोक उभं आडवं मापून मोकळे होतात, पण किती खोल आहे हे मापायचं मात्र पूर्णत्व विसरून जातात. एका माणसांच्या समस्येवर दुसऱ्या माणसांजवळ उत्तर मात्र कधीच नसतं, कारण सल्ला देणारा त्या समस्येपर्यंत पोहोचू कधी शकणार नाही. तो स्वतःच्या वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहतो. समस्येतून जाणाऱ्या माणसांच्या भूमिकेत तो मात्र कधी जाऊ शकणार नाही. हे देखील तितकंच खरे. नक्कीच प्रेमळ मित्रांनो, मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की तुम्हाला आवडणारी माणसं फक्त तुमच्या मनात असतात, तुमच्या आयुष्यात कधी देखील नाहीत. बाकी श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबतच बुद्धी आणि नियोजनाचीही जोड लागते. नक्कीच अंग मेहनत कितीही महत्त्वाची असली तरी शिक्षण या प्रत्यक्ष गोष्टीला सुद्धा पर्याय नाही. कल्पकता, योजनायुक्त्या, व्यवसायाला हे सगळे कितीही पूरक असले तरी अभ्यास आणि पूर्णत्वपूर्व तयारीशिवाय सगळे पूर्णत्व फेल ठरते. म्हणूनच आधी शिक्षण पूर्ण आपण केले पाहिजे, मग आपण इतर क्षेत्रांमध्ये गेले पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम रीतीने समजून घ्यायच्या आहेत. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्याच गोष्टी मिळत असतात ज्या गोष्टी तुम्ही इथे केलेल्या अर्थात पेरलेल्या असतात. जर तुम्ही उत्तम कर्म कराल तर उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळतील. म्हणूनच आपण मात्र उत्तम कर्म करावे आणि उत्तम गोष्टींना नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये उत्तम रीतीने प्राप्त करावे. परमेश्वर आपल्याला नेहमी म्हणतो की प्रेमळ भक्ता, अडचणी तुझ्या मनामध्ये आहेत, म्हणून प्रथम तू तुझ्या मनावरती विजय मिळव. जो सर्वप्रथम स्वतःच्या मनावरती विजय मिळवत असतो तो मात्र आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःखी होणार नाही. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, प्रथम तुम्ही तुमच्या मनावरती विजय मिळवा आणि नक्कीच मग तुम्ही पाहाल तुमच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने आनंद येत आहे. म्हणूनच प्रथम स्वतःवरती देखील तुम्ही पूर्णत्व विश्वास ठेवायला शिका. बाकी भाग्याचं आणि पूर्णत्व मेहनतीत अर्थात भाग्यामधला आणि मेहनतीमधला ज्याला फरक समजला तो मात्र कधी देखील रडणार नाही. अर्थात पूर्णत्व मेहनतीला जर तुम्ही लक्ष द्याल तर कधी देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये रडणार नाही. बाकी मित्रांनो, नशिबात नसलेल्या गोष्टी खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. महत्त्वाचे असते ती फक्त जिद्द. तुमच्यामध्ये देखील जिद्द आहे, फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. दुःखाचा विचार करत बसलं की समोरचं उभं असलेलं सुख पण डोळ्यांना आपल्या कधी दिसणार नाही. म्हणूनच तुम्ही तुमच्या मनातून दुःखाचा विचार काढा आणि नेहमी आनंदी राहण्याचा विचार करा. जो व्यक्ती नेहमी आनंदी राहण्याचा विचार करतो तो व्यक्ती मात्र आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी नक्कीच राहतो. म्हणूनच मित्रांनो, तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टी उत्तमच घडत आहेत असे मात्र तुम्ही विचार करा आणि नेहमी नक्कीच तुम्ही आनंदी राहा. परमेश्वर आपल्याला नेहमी म्हणत असतात, जे ठरवले ते मिळाल्याशिवाय थांबू नकोस, कारण जे काही तू ठरवलेलं आहेस ते तर तुला नक्कीच एक ना एक दिवस मिळणारच आहे. फक्त तुम्हाला मात्र उत्तम रीतीने नेहमी प्रयत्न करावे लागतील. अर्थात जो व्यक्ती नेहमी प्रयत्न करतो त्याला मात्र एक ना एक दिवस प्रत्येक गोष्टी मिळूनच जातील आणि जो व्यक्ती नेहमी विचार करतो त्याला मात्र कधी देखील काय मिळणार नाही. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपल्याला उत्तम पद्धतीने आयुष्य जगायचे आहे.
आणि नेहमी परमेश्वरांवरती तुम्हाला देखील पूर्णत्व विश्वास ठेवायचा आहे. बाकी फक्त गेलेली मासे नदीच्या प्रवाहात वाहत जातात आणि नदीतले जिवंत मासे अर्थात आपला मार्ग स्वतः निर्माण नेहमी करत असतात. मनातल्या कल्पनारम्य विचारांना पंख फुटून पाखरासारखे सगळे आभाळ पाळवे घालून जेव्हा जमिनीवर परतून येते तेव्हा मात्र उरते ती फक्त धूळ कल्पनेची आणि त्या विचारांची. भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही स्मरणात ठेवा. परमेश्वर म्हणतात, जोपर्यंत जिंदा आहे तब तक तुम्हारी यहाँ पर निंदा होती रहेगी. म्हणून तुम्ही मात्र कधी देखील निंदेला घाबरलं नाही पाहिजे. इतरांवर बसलेली धूळ कोणालाही सहज दिसून जाईल. तुम्ही दुसऱ्यांमध्ये दडलेले सोन्याचे कण मात्र शोधायला शिका. अर्थात तुमच्याकडे सध्या जे काही आहे ते मात्र तुम्ही नेहमी पाहायला शिका. कारण जर तुम्ही इतरांकडे असलेल्या गोष्टी पाहाल तर मग मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी दुःख मिळेल. आणि जर प्रेमळ भक्तांनो, तुम्ही नेहमी स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःकडे असलेल्या गोष्टी पाहाल तर तुम्हाला आनंदच आनंद मिळेल. माणसाला आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदाऱ्याची व्याख्या आपोआप त्याला मात्र समजून जाते. बाकी मित्रांनो, समजून घ्या, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाचं व्यक्तिगत मत वेगळं मात्र असू शकतं आणि आपली सावली निर्माण करायचीच असेल तर झेलण्याची तयारी देखील तुम्हाला मात्र ठेवावी लागेल. आणि कोणी आपलं अस्तित्व नाहीसं केलं म्हणून आपला गुणधर्म कधी देखील आपण सोडायचं नसतं. आणि प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर प्रथम तुम्ही पूर्णत्व स्वतःवरती विश्वास ठेवा. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तर निश्चितच तुमचं अस्तित्व तुम्ही पूर्णत्व निर्माण करू शकाल. आणि जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तर कधी देखील तुमचं अस्तित्व तुम्ही निर्माण मात्र करू शकणार नाही. घड सोडलं की न जमणाऱ्या गोष्टीसुद्धा जमून मात्र आपण प्रत्येकांना घ्याव्या लागतात. कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही, तर अनुभव, नाती, मान, सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जाते. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या तुमच्या आयुष्याला. पूर्णत्व तुमचं आयुष्य आनंदी आहे, दुःखी आहे फक्त तुमचं मन. कारण त्या तुमच्या मनाची इच्छा भरपूर आहेत. जर तुम्ही तुमच्या मनामध्ये नेहमी तुमच्या इच्छांना वाढवत राहाल, अर्थात नेहमी तुमच्या इच्छा वाढत राहतील, तर मग मात्र तुमचं आयुष्य अजून दुःखामध्ये जाईल. प्रेमळ भक्तांनो, खरोखर जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर मग मात्र तुम्हाला पूर्णत्व स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. भगवंत नेहमी आपल्याला म्हणतात, फिकर अर्थात पूर्णत्व चिंता करण्याचे सोडून द्या, अर्थात चिंता करणे सोडून द्या आणि स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवा. ज्या व्यक्तीचा स्वतःवरती विश्वास असतो तो मात्र व्यक्ती कधी देखील आयुष्यात मागे जाणार नाही. आणि ज्याचा स्वतःवरती विश्वास नाही तो मात्र आपल्या आयुष्यामध्ये नेहमी रडत राहील. हे देखील तितकंच खरे. जगणं कोणाचं सोपं नाही. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं. अर्थात प्रेमळ भक्तांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंदही आहे, दुःखही आहे. जर तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःखच आहे अर्थात आनंदच आहे असं जर तुम्ही पाहाल तर ते तुम्हाला आनंद दिसेल. परंतु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःखही आहे आणि आनंद आहे. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की नक्कीच परमेश्वर जर आपल्यासोबत आहेत म्हटल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कधी देखील दुःख मात्र आपल्याला येणार नाहीत असं देखील कधी होणार नाही. अर्थात दुःख तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला नेहमी येतच असतात. अर्थात सुख दुःख हेच खरे आयुष्य आहे. परंतु प्रेमळ भक्तांनो, जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आणि नेहमी आनंदी राहाल. म्हणूनच आपल्याला प्रथम स्वतःवरती मात्र विश्वास ठेवायचा आहे. बाकी जेवढं तुम्ही गमावलेला आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळून जाईल. फक्त तुम्ही चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करा आणि तेच तुमच्यासाठी नक्कीच उत्तम आहे. प्रेमळ भक्तांनो, सगळ्यांनाच
पूर्णत्व आनंद हवा आहे, परंतु आनंद प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्रथम दुःखाचा मात्र सामना करावा लागतो. एवढं मात्र नक्कीच खरे. मन एक असतं, मनस्थिती अनेक असतात. मित्रांनो, संधी प्रत्येकांना भगवंत देतो, अर्थात संधी प्रत्येकांना मिळत असते, परंतु पूर्णत्व जो या संधीचं सोनं करतो तो मात्र जीवनामध्ये नेहमी आनंदी राहतो. उगवत्या सूर्याच्या किंवा पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती कधी देखील तुमची होणार नाही. अर्थात सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने काम करावी तुम्हाला लागतात, मगच तुमची प्रगती होईल. बाकी वाहून घेणं आणि वाहत जाणं यासारख्या वाटणाऱ्या गोष्टींमधला फरक तसा मोठा आहे. वाहून घेतलं एक वेळ ठीक, वाहत गेलेला माणूस मात्र पूर्णत्व सहसा परत मात्र आपल्याला कधी सापडणार नाही. आणि हे देखील नक्कीच खरे. तुम्ही तुमच्या चिंता सोडा, भगवंतांचे चिंतन करा. जो भगवंतांचे चिंतन करतो, भगवंत त्याच्या पाठीशी नक्कीच असतात. म्हणूनच तुम्ही तुमच्या चिंता सोडून श्री संत सद्गुरू बाळूमामांचे नक्कीच आपण मात्र चिंतन केलं पाहिजे. प्रेमळ भक्तांनो, आज जे तुम्हाला पाहून हसत आहेत ते मात्र उद्या तुम्हाला पाहतच राहतील. तुम्ही फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून पहा, सर्व काही गोष्टी तुमच्यासोबत उत्तमच घडतील. म्हणूनच आपण मात्र प्रत्येक क्षणी स्वतःवरती विश्वास ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, परमार्थात अर्थात भगवंतांची भक्ती करण्यासाठी प्रथम आपल्याला मात्र नक्कीच चांगले कर्म करावी लागतील. अर्थात तुमचे कर्म जर वाईट असतील तर भगवंत देखील कधी तुमचे नक्कीच आयुष्यामध्ये आनंद आणणार नाहीत. तुमचे कर्म उत्तम असतील तर तुमच्या आयुष्यात भगवंत नेहमी आनंद आणतील. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, प्रथम तुम्हाला तुमचे कर्म चांगले मात्र करायचे आहेत, तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदाचा अनुभव होईल. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ भक्तांनो, आपल्या चिंता हे तर आपल्या मनाचा एक प्रकारचं ब्रह्म आहे. अर्थात आयुष्यात चिंता नसून चिंता तुमच्या मनामध्ये आहेत. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनाला कंट्रोल कराल, अर्थात ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनाला उत्तम रीतीने समजून घ्याल, त्या दिवशी मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच आनंदी जगाल. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आधी तुम्ही तुमच्या मनाला उत्तम रीतीने नक्कीच समजून घ्या. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, परमेश्वर नेहमी आपल्याला म्हणतात, प्रेमळ भक्तांनो, जगा तुम्ही इतकं की तुमचं आयुष्य कमी पडेल, हसा तुम्ही इतकं की तू आनंद नक्कीच कमी पडेल. काही मिळाले तर तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वरांना देणं ती भागच पडेल. म्हणूनच मित्रांनो, आपण मात्र नेहमी नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. जर तुम्ही प्रयत्नच करणार नाही तर तुम्हाला कधी देखील काही मिळणार नाही. एवढं मात्र नक्कीच आपण प्रत्येकाने उत्तम रीतीने समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, किंमत पैशाला कधीच नसते, किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टाला असते. बाकी प्रत्येक क्षणी समजून आपण घेतलं पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये दुःख आहे तर मग मात्र तुम्ही आजूबाजूला नक्कीच जाऊन पहा, अर्थात आजूबाजूकडे पहा. तुमच्याहून जास्त दुःख इतरांना आहे. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, सर्वप्रथम आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वतःवरती विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. अर्थात जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील पूर्णत्व दुःखी होणार नाहीत. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून हे तुमचं सुंदर आयुष्य जगून घ्या. बाकी नक्कीच प्रवासामध्ये असेच होत असते, कधी चांगले वळण येतील, कधी वाईट वळण येतील, परंतु आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नेहमी उत्तम कर्म मात्र करायचे आहेत. जर तुम्ही नेहमी वाईट कर्म कराल तर कधी देखील नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आनंदी मात्र राहू शकणार नाही. बाकी प्रेमळ भक्तांनो, आयुष्यातील गुंता आणि चिंता यांना कधीच नसतो अंत. प्रश्न आपला आपणच सोडवायचा. नेहमी पाठीशी असतो भगवंत. भगवंत ज्याच्या पाठीशी आहे
तो मात्र नेहमी जीवनामध्ये आनंदी आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, परमेश्वर नेहमी आपल्या पाठीशी असतो. फक्त आणि फक्त आपल्याला स्वतःवरती मात्र नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. म्हणूनच तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून नेहमी तुम्ही तुमचं आयुष्य आनंदी मात्र जगण्याचा प्रयत्न करा. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर आपण इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर आपण आजचा हा संदेश आपल्या मित्रांकडेही शेअर करावा, जेणेकरून प्रत्येकाला असे संदेश नक्कीच सर्वप्रथम प्राप्त होतील. बाकी प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात एकच गोष्टीचे सदैव स्मरण ठेवायचे आहे की जर तुम्हाला आनंद हवा असेल तर प्रथम मात्र तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, आजचा हा संदेश जर आपल्याला मनापासून खरोखरच आवडला तर आपण आत्ताच्या संदेशाला एक लाईक करून ठेवावे. बाकी रंग पाहून मनुष्याला स्वभावात तुम्ही कधी शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी अर्थात साधेपणाने भेटत असतात. बाकी मित्रांनो, प्रत्येक गोष्ट मनासारखी कधी देखील घडणार नाही. पूर्णत्व आपल्या जीवनात सर्व काही भगवंतांच्या मनाने घडत आहे असे म्हणून आपण नेहमी आनंदाने राहावे. ज्याचे त्याला माहिती जखमा आणि घाव, शेवटी काय कुणापर्यंत असते आपली धाव. बाकी मित्रांनो, खरंच आता जगणं तसं कठीण झाले. हेच म्हणता म्हणता जगणं रुटीन झाले. त्या व्यक्तीने स्वतःला समजून घेतले, तो व्यक्ती मात्र आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःखी राहणार नाही. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, सर्वप्रथम तुम्ही स्वतःला मात्र समजून घेतले पाहिजे आणि हे तुमच्यासाठी नक्कीच उत्तम आहे. बाकी नक्कीच काळजी करणं सोडा, कारण काळजी तुम्हाला दिवसेंदिवस संपवत असते. मित्रांनो, साधी होती राहणीमान, जगणं होते शिस्तबद्ध. नशिबापुढे नेहमी असे झुकते कसे प्रारब्ध. पूर्णत्व समजून घ्या. वाट तर अवघड आहे परंतु बंद नाही. जिंकल्याशिवाय आनंद देखील या आयुष्यामध्ये नाही. म्हणूनच पूर्णत्व आपल्याला नेहमी चालत राहण्याला महत्त्व द्यायचं आहे. घे उंच भरारी, गवसनी घाल नभा, तू हो पुढे मी तुझ्या मागे उभा, मी मस्त. जगता मात्र आलंच पाहिजे, मरता तर केव्हा येतं. जगण्यासाठी रामायण त्यात शबरीचं नाव होतं. मित्रांनो, शब्दच असतात हसवायला, रडवायला, अवघड जातं नकळत पचवायला. समजून घ्या, पूर्णत्व तुमच्या मनामध्ये सध्या जे काही चालू आहे त्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान भगवंतांना नक्कीच आहे. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला एकच गोष्ट उत्तम रीतीने समजून घ्यायची आहे की सध्या तुमच्या आयुष्यात जे काही घडते त्या प्रत्येक गोष्टी परमेश्वरांना माहिती आहेत. म्हणूनच सध्या तुम्हाला जे काही प्राप्त करून घ्यायचं आहे, अर्थात जे काही तुम्हाला प्राप्त नक्कीच करून घ्यायचे आहे, त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला पूर्णत्व मिळून जातील. फक्त आपण चिंता सोडून भगवंतांचे नामस्मरण मात्र केले पाहिजे. नक्कीच प्रेमळ भक्तांनो, मनात माझ्या गुंता आहे, विनाकारण मात्र चिंता आहे. पूर्णत्व आपल्या मनामध्ये जे काही सध्या विचार आहेत त्या प्रत्येक विचारांना जर आपण वेळीच नष्ट केले नाही तर मग मात्र ते विचार आपले जीवन पूर्णत्व नष्ट करून टाकत असतात. प्रेमळ भक्तांनो, सर्वप्रथम आपण आपल्या मनाला आपल्या नियंत्रणामध्ये ठेवलं पाहिजे. म्हणूनच तुम्ही तुमच्या मनाला नियंत्रणामध्ये ठेवा आणि जीवनामध्ये नेहमी तुम्ही आनंदी मात्र नक्कीच जीवन जगायला शिका. हे देखील तुम्हाला उत्तम पद्धतीने समजून घ्यायचं आहे. भगवंत नेहमी आपल्याला म्हणतात, कोणी तुमचे कोणी परके नक्कीच असतात चेहरे, चेहऱ्यावर मुखवटे, मुखवट्याखाली असतात चेहरे. आरशात बघणारी व्यक्ती स्वतःला निरखत बसली, कशासाठी केलेत हाल आणि स्वतःवर हसली. समजून घ्या, भगवंत भेटण्यासाठी नाही तर भेटलेला भगवंत कळण्यासाठी गीता गाथा ग्रंथ आपण वाचलं पाहिजे. बाकी भगवंत आपल्याला नेहमी चांगले कर्म केल्यानंतरच मिळतात. जर तुम्ही कर्म उत्तम कधी करणार नाहीत तर तुम्हाला कधी देखील तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम फळ मात्र मिळणार नाही.
म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, सर्वप्रथम आपण आपल्या नक्कीच कर्मांकडे लक्ष केंद्रित मात्र केले पाहिजे. आयुष्याच्या वळणावर बाकी भेटते कोण कोण, जरा असेल कोण तसा असतो दृष्टिकोन. बाकी प्रेमळ भक्तांनो समजून घ्या, कधी भक्तीत आवडतो, कधी अर्थात पंथीत आवडतो. काजूच्या तुकड्यासाठी मला शिरा देखील आवडतो. समजून घ्या, आयुष्यातील संपूर्ण दुःख दूर झालेली आहेत आणि तुमच्या आयुष्यात पूर्णत्व आनंदच आनंद आलेला आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने सकारात्मक विचार कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये ते सर्व तुम्हाला मिळेल, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केलेली नसेल. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर आपण आपला किमतीचा वेळ दिलेला असेल ना, तर मीही तुमचे मनापासून आभार मानतो. नक्कीच आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे. तोपर्यंत आजचा हा संदेश तुम्ही प्रत्येकाकडे शेअर नक्कीच करा आणि या संदेशाला देखील तुम्ही नक्कीच एक लाईक करा आणि आजचा हा संदेश तुम्ही पूर्णत्व प्रत्येक भक्तांकडे शेअर करायला विसरू नका. प्रेमळ भक्तांनो, नक्कीच हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.